श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आत्ताची आत्ता तणावमुक्त व्हायचंय का? सगळ्या विवंचनेपासून सुटका हवी आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. माझा विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तोपर्यंत तुमचं मन हलकं झालेलं असेल, तुमच्या मनावरचा सगळा ताण निघून गेलेला असेल. सगळं बाजूला ठेवा, फक्त कान देऊन हा व्हिडिओ ऐका. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आता डोळे बंद करा, स्वामी मूर्ती डोळ्यांसमोर आणा आणि शांत चित्ताने हा व्हिडिओ ऐका. स्वामींच्या भक्तीने अनेक भक्तांना ताठमानेनं जगायला शिकवलंय. आजही स्वामींचा तारक मंत्र सगळ्यांनाच एक जगण्याची नवी उर्मी देत आहे. ताणतणाव, नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला तारक मंत्र दिलासा देत आहे. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल. यासाठी तारक मंत्राची आशयासह उजळणी करूया. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही. सुरुवात आत्मविश्वासाने झाली पाहिजे. त्यासाठी मन निर्भय असलं पाहिजे. भीती कशाची, कुणाची आणि का ठेवायची? कारण खुद्द स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे. म्हणून हे मना, सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो. आपण प्रयत्न करायचे, बाकी फळ काय द्यायचं हे स्वामी बघून घेतील. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विन काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. स्वामी कथेतला एक प्रसंग. यमराज एका व्यक्तीला न्यायला आले. ती व्यक्ती स्वामी भक्त होती. त्या व्यक्तीने स्वामींकडे आणखीन काही काळ सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा प्रकट केली. स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस असं सांगून परतवून लावलं. एवढं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. आपला काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील. आपण आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायला हवं. म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तू कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीच कारण नाही. स्वामी आपल्या हृदयात स्थित असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत. ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही. म्हणूनच स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा. जन्म मृत्यू हा खेळ आहे. या प्रवासात जेवढे आयुष्य वाटायला येईल ते मनसोक्त जगून घ्यायचे. आई बाळाला सांभाळते तशी आपली काळजी घ्यायला स्वामी समर्थ आहेत. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. माझी नुसती श्रद्धा आहे असं म्हणून चालणार नाही, तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे. आयुष्यात कितीही चढ उताराचे प्रसंग आले तरी स्वामींवरील श्रद्धा डळमळीत होता कामा नये. ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत. हा विश्वास त्यांच्या प्रती ठेवायला हवा. ते आजवर जसे मदतीला धावून आले तसेच पुढेही येतील. पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. स्वामींची भक्ती करायची आहे ना, मग प्रामाणिकपणे आपलं विहित कर्म पूर्ण करा. कारण कर्म हेच ईश्वर मानायला हवं. आपलं कर्म सोडून जबाबदारी झटकून स्वामी भक्ती करणे स्वामींनाही आवडणार नाही. ते सर्वत्र व्यापून आहेत. हर तऱ्हेने केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते. त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येतात, आपल्याला तणावमुक्त करतात. बोला श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर कोणतंही संकट, अडीअडचणी कधीच येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला करायचंय या 5 नियमांचं पालन. श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला पहिला नियम म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर कधीच करू नका. कारण तुम्ही एखाद्याची तुलना करायला जाणार आणि तुम्हीच तुमच्या अडचणी वाढवून घेणार. त्यामुळे तुम्ही कधीही कोणासोबतही तुमची तुलना करू नका.
प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. त्यामुळे समाधानी राहा. स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करा. दुसरा नियम म्हणजे जास्त विचार करणं बंद करा. कोणत्याही गोष्टीचा आपण जास्त विचार केल्याने आपला वेळ वाया जातो आणि साध्य मात्र काहीच होत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीवर विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कृतीकडे लक्ष द्या. तिसरा नियम म्हणजे भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करणं टाळा. खूप वेळा असं होतं की आपण काल काय गोष्ट घडली त्याचाच विचार करत बसतो. भूतकाळामध्ये आपल्यासोबत जे वाईट घडलं असेल त्याचाच विचार करत वेळ वाया घालवतो. म्हणूनच जे झालं ते विसरून नव्यानं सुरुवात करावी आणि वर्तमानात जगावं. चौथा नियम म्हणजे तुमच्याबद्दल लोक काय बोलतात याचा विचार करू नका. तुमच्या सतसत विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल, जे पटेल, जे नैतिकतेला धरून असेल तेच करा. लोक काय म्हणतात या गोष्टीचा विचार करत बसलात तर तुमची प्रगती खुंटेल आणि तुमच्या आयुष्यात मनस्तापाशिवाय काहीही येणार नाही, कारण लोक नेहमीच सगळ्याच बाजूनी बोलत असतात. शेवटचा नियम म्हणजे सतत आनंदी राहा. प्रत्येकानं जीवनात आनंदी आणि समाधानी राहिलं पाहिजे. पण आनंदी आणि समाधानी राहायचं म्हणजे काय करायचं? तर ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या आपल्याकडे असण्यासाठी देवाचे धन्यवाद मानायचे. साधे सोपे सरळ नियम आहेत. या नियमांचं पालन जर आपण करत गेलो तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ, नाही का मंडळी? तसंच आपल्या आयुष्यामध्ये श्रद्धा फार महत्त्वाची असते. आपल्या इष्टदेवावर, आपल्या सद्गुरूंवर आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी, कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं हे फार अवघड असतं. आणि या उलट जर आपल्या सद्गुरूंवर, आपल्या इष्टदेवावर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण हसत हसत सामोरे जातो. मग मंडळी, या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मंडळी, स्वामी कृपेने खरंच जीवनातील संकट दूर होतात हा अनुभव अनेकांना आलाय. तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. काय सांगावं? तुमच्या अनुभवातून इतरांना देखील प्रेरणा मिळेल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.